वेलकम टू माय अवंती केमिस्ट्री ट्युटोरियल्स. हॅलो स्टुडंट, आज आपण पहिला चॅप्टर बघणार आहोत 12वीचं, तो म्हणजे सॉलिड स्टेट. आतापर्यंत आपण शिकलेलेच आहोत की मॅटरचे किती स्टेट असतात. 3 स्टेट असतात. एक असते सॉलिड, एक असते लिक्विड आणि एक असते गॅस. त्यातला आपला 12वीचा चॅप्टर आहे पहिला, तो म्हणजे सॉलिड स्टेट. या सॉलिड स्टेटला बघण्या अगोदर आपण त्याच्या प्रॉपर्टी स्टडी करणार आहोत. तर पहिली जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे सॉलिडची, दॅट इज द स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सॉलिडमध्ये जे आतमध्ये मॉलिक्युल्स ॲटम्स असतात त्यांचा जो अट्रॅक्शन असतो तो अट्रॅक्शन खूप जास्त असतो. त्यांचा स्ट्रॉंग अट्रॅक्शन असतो. त्यांच्यातला जो डिस्टन्स असतो मॉलिक्युलचा तो कमी असल्यामुळे त्यांचा अट्रॅक्शनसुद्धा हा स्ट्रॉंग असतो. सेकंड प्रॉपर्टी जर सांगायची गेली सॉलिडची तर सगळ्यांनाच माहिती आहे त्याचा शेप डेफिनेट असतो, त्याचा व्हॉल्यूम पण डेफिनेट असतो आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस होत असतात ते टेम्परेचर आणि प्रेशरनुसार. जसं आपल्याला माहिती आहे आईस इज कन्वर्ट इंटू द लिक्विड, लिक्विड इज कन्वर्ट इंटू द गॅसियस. या पद्धतीने त्याच्यामध्ये चेंजेससुद्धा होत राहतात. आता तिसरा इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे आपल्याला नेहमी यूज पडणार आहे या चॅप्टरमध्ये, तो म्हणजे दे हॅविंग द प्रेझेंट अ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हटलं की डोक्यामध्ये फक्त आपल्याला तीन गोष्टी डोक्यामध्ये यायला पाहिजे आहेत. ते म्हणजे ॲटम्स, आयन्स आणि मॉलिक्यूल. दे हॅविंग प्रेझेंट द ॲटम्स, आयन्स ऑर मॉलिक्यूल. आणि हे जेव्हा तीन एकत्र येणार, आपापल्या पद्धतीने एकत्र येणार, तेव्हा ते स्वतःचा एक वेगळा असा सॉलिड तयार करतात आहे. आणि हा सगळा चॅप्टर शिकत असताना इथे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, इथे जे कॉन्स्टिट्युएंट सॉलिड्स आपण बघणार आहोत, ते सगळे सॉलिड्सला आपण ॲज अ पार्टिकल म्हणून ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. सगळ्यांना लक्षात आलेलं आहे की सॉलिड स्टेट इज हॅविंग द फर्स्ट प्रॉपर्टी इज द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज हॅविंग द स्ट्रॉंग असतो. सेकंड प्रॉपर्टी इज द सॉलिड इज हॅविंग द डेफिनेट शेप अँड द व्हॉल्यूम अँड इट इज ऑल्सो द चेंज विथ द टेम्परेचर अँड द प्रेशर. थर्ड वन इज द दे हॅविंग द प्रेझेन्स ऑफ द ॲटम. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इज हॅविंग द ॲटम्स, आयन्स अँड द मॉलिक्युल्स. आणि थर्ड जे आहे ते सगळे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आपण रेफर करणार आहोत, आपण म्हणणार आहोत ते म्हणजे पार्टिकल्स. म्हणजे या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहोत? पार्टिकल्स ॲज द मेटल, ॲज द सॉलिड. सेकंड पोर्शन बघूया. सॉलिडचे टाईप्स असतात. टाईप्स आहेत 2. एक आहे ॲमॉर्फस सॉलिड, सेकंड आहे क्रिस्टलाइन सॉलिड. त्यातला आपण ॲमॉर्फस सॉलिडबद्दल बोलूया. ॲमॉर्फस सॉलिडचं जर प्रॉपर्टी पाहायला गेलं तर इट इज द व्हेरी सुपर कूल सॉलिड असतो. सेकंड, त्याचे जे पार्टिकल्स असतात ॲमॉर्फस सॉलिडचे ते रँडमली अरेंज केलेले नसतात. म्हणजे एकाला एक जोडून नसतात. एक इकडे पार्टिकल असेल तर दुसरा कुठेतरी असणार, तिसरा कुठेतरी असणार. म्हणजे त्याची अरेंजमेंट रँडमली असते. रेग्युलर पॅटर्नमध्ये ते राहत नाही. अगदी एकाखाली एक सुद्धा प्रेझेंट राहत नाही. आणि हे प्रेझेंट असल्यामुळे आपण त्याच्यातनं अगदी छोटे छोटे असे पार्टिकल्स तयार करू शकतो आहे. म्हणजे दे हॅविंग से शॉर्ट रेंज ऑर्डर. शॉर्ट रेंज ऑर्डर म्हणजे त्यातनं जे सॉलिड तयार होणार आहे ते सॉलिड कसे होणार आहेत? अगदी छोटे छोटे सॉलिड तयार होणार आहे. सेकंड आहे तुमचं आयसोट्रॉपिक. आयसोट्रॉपिक म्हणायचं झालं तर आयसोट्रॉपिक प्रॉपर्टीमध्ये त्याच्या काही ज्या प्रॉपर्टीज असतात सॉलिडच्या ॲमॉर्फसच्या, जशा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणार, कंडक्टिव्हिटी असणार, ह्या सगळ्या ज्या प्रॉपर्टी असतात त्या इंडिपेंडंट असतात डायरेक्शनला. त्यांच्या ज्या प्रॉपर्टी जशा डायरेक्शन हे होत जातात तसं तसं त्या प्रॉपर्टी चेंज होणार नाही. पण त्यांचा मॅग्निट्यूड कसा राहतो आहे? सेम राहतो आहे. प्रत्येकाचा मॅग्निट्यूड हा कसा राहणार आहे? सेम राहणार आहे. फिफ्थ आहे, हे त्यांचं ॲमॉर्फस सॉलिड असल्यामुळे ते कधीही आपला मेल्टिंग पॉईंट शार्प दाखवणार नाही. दे डू नॉट हॅविंग द शार्प मेल्टिंग पॉईंट. म्हणजे जर आपण ग्लास, प्लास्टिक वगैरे एक्झाम्पल घ्यायला गेलो आहे तर प्रत्येक ग्लास, प्लास्टिकचा हा जो टेम्परेचर असतो, जो मेल्टिंग पॉईंट असणार आहे तो अगदी त्याच पॉईंटवर शार्प राहणार, हे असं इम्पॉर्टंट राहत नाही. म्हणून ॲमॉर्फस सॉलिडला क्लिअर करत असताना त्याचे हे जे पॉईंट्स आहे, म्हणजे पहिला पॉईंट आहे दे हॅविंग द सुपर कूल्ड सॉलिड असतात. त्याचे पार्टिकल्स रँडमली अरेंज असतात. रँडमली अरेंज असल्यामुळे त्यांची जी रेंज असते ती शॉर्ट रेंज असते. छोटे छोटे पार्टिकल्स तयार होतात. आणि हे सगळं प्रॉपर्टी होत असताना त्याच्यामध्ये आयसोट्रोपिक पण प्रॉपर्टी प्रेझेंट असते. म्हणजे काही ज्या प्रॉपर्टी असतात कंडक्टिव्हिटी वगैरे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ह्या सगळ्या प्रॉपर्टी त्याच्या डायरेक्शनवर डिपेंड राहणार नाही. पण त्यांचा मॅग्निट्यूड हा काय राहतो आहे? सेम राहतो आहे. नंतर आहे त्यांचा मेल्टिंग पॉईंट कसा राहणार आहे? शार्प मेल्टिंग पॉईंट राहणार नाही. ते शार्प मेल्टिंग पॉईंट शो करणार नाही. आणि एक्झाम्पल आहे त्याचं ग्लास, प्लास्टिक आणि रबर.
आता आपण दुसरा पार्ट बघूया सॉलिडचा, दॅट इज द क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये प्रत्येक पार्टिकल हा रेग्युलर अरेंज केला जातो. म्हणजे प्रत्येक पार्टिकल हा अगदी एकाला एक असा चिपकून राहतो आणि बरोबर साईड आपल्या एकाने अरेंज केलेला राहतो. म्हणजे तुम्ही त्याचा साईज डिफाईन करू शकत आहात. आणि हे सगळं अरेंज केल्यामुळे आपण त्याच्यातनं मोठे मोठे पार्टिकल्स तयार करू शकतो आहे. त्यालाच आपण काय म्हणतो आहे, लॉंग रेंज पार्टिकल. इट इज द लॉंग रेंज पार्टिकल असतात हे, मोठे मोठे पार्टिकल्स असतात हे आपल्याजवळ. आणि हे सगळं होत असताना त्याच्यात सेकंड प्रॉपर्टी म्हणजे आहे दॅट इज द ॲनिसोट्रॉपिक प्रॉपर्टी आहे. ॲनिसोट्रॉपिक प्रॉपर्टीमध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी हे डिफरंट असतात, डिफरंट डायरेक्शनला प्रेझेंट असतात. ॲनिसोट्रॉपिकमध्ये ज्या प्रॉपर्टी असतात दॅट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल, तुमचं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, दे हॅविंग आर द डिफरंट इन द डिफरंट डायरेक्शन. आणि याचा जो मेल्टिंग पॉईंट असतो, हा मेल्टिंग पॉईंट कसा राहणार आहे, शार्प मेल्टिंग पॉईंट राहणार आहे. जसं आईस झालं, सॉल्ट झाला, मेटल झालं. मेटलचं एक्झाम्पल सगळ्यात बेस्ट आहे. प्रत्येक मेटलचा हा जो मेल्टिंग पॉईंट असतो आहे, हा मेल्टिंग पॉईंट कसा राहणार आहे, शार्प मेल्टिंग पॉईंट राहणार आहे. म्हणजे क्रिस्टलाइनच्या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज झालेल्या आहे, एक आहे त्याची जे पार्टिकल्स असतात ते रेग्युलरली अरेंज पार्टिकल असतात. सेकंड, रेग्युलरली अरेंज असल्यामुळे पार्टिकल त्यांची जी रेंज असते ती रेंज कशी असते, लॉंग रेंज पार्टिकल असते. त्याच्यामध्ये आपण ॲनिसोट्रॉपिक प्रॉपर्टी यूज करू शकतो, म्हणजे थर्मल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि त्याची कंडक्टिव्हिटी जी आहे ही डिफरंट असते, डिफरंट डायरेक्शनला असते. आणि फोर्थ जो आहे तो म्हणजे आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट जो असतो, तो मेल्टिंग पॉईंट कसा असतो, शार्प मेल्टिंग पॉईंट असतो. जस्ट लाईक द एक्झाम्पल इज द आईस, सॉल्ट अँड मेटल. ओके, नेक्स्ट आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड. आपण बघितलेलंच होतं की कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोणते कोणते राहतात आहे. एक आहे तुमचं आयन आहे, एक आहे तुमचं मॉलिक्यूल आहे आणि सेकंड आहे ॲटम आहे. तर हे याच्याच बेसिसवर क्लासिफिकेशन केलेलं आहे. पहिला जो आहे तो म्हणजे आयोनिक सॉलिड. आयोनिक सॉलिड म्हटलं की डोक्यात काय यायला पाहिजे, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कसे राहणार आहे, चार्ज आयन. चार्ज कोणते कोणते राहतात आहे, एक आहे कॅटायन, एक आहे ॲनायन. कॅटायन आणि ॲनायन यांचा साईज कसा असतो, डिफरंट असतो. यांचे चार्जसुद्धा काय राहतात, डिफरंट राहतात. कॅटायन इज हॅव्हिंग द पॉझिटिव्ह अँड ॲनायन इज हॅव्हिंग द निगेटिव्ह चार्ज. हे जेव्हा प्रेझेंट असतील आणि हे प्रेझेंट असताना जो एक सॉलिड तयार होतो आहे तो सॉलिड म्हणजे कोणता होणार आहे, आयोनिक सॉलिड. आणि यातले जे सॉलिड असतात ते सॉलिड सगळे बॉन्डेड असतात कोलंबो फोर्सनी. म्हणजे आयन्सचे जेवढे काही पार्टिकल्स जे बॉन्डेड राहणार आहेत एकामेकाला, ते बॉन्डेड असणाऱ्याला जो फोर्स तिथे डेव्हलप होतो आहे तो डेव्हलप होणारा फोर्स म्हणजे कोणता आहे, तुमचा कोलंबो फोर्स. आणि प्रत्येक जो पार्टिकल आहे हा प्रत्येक पार्टिकल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनने जोडला जाणार आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन इथे प्रेझेंट असते, कोलंबो फोर्स प्रेझेंट असते. आणि हे सगळं प्रेझेंट असल्यामुळे आपण काय म्हणू शकतो आहे की हा सॉलिड कसा असतो, हार्ड असतो आणि ब्रिटल असतो. ओके, हे कशामुळे होणार आहे, कारण की त्याच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो हा कसा राहणार आहे, तुमचा कोलंबो फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्रेझेंट असल्यामुळे तो सॉलिड कसा राहतो, हार्ड आणि ब्रिटल राहतो आहे. याचा जो मेल्टिंग पॉईंट असतो हा मेल्टिंग पॉईंट कसा राहणार आहे, हाय मेल्टिंग पॉईंट राहणार आहे. हाय मेल्टिंग पॉईंट राहणार आहे. अँड इट इज द नॉन कंडक्टर ॲट द सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेटमध्ये हा नॉन कंडक्टर राहतो, पण इट इज द गुड कंडक्टर ऑफ इन द लिक्विड. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ द NaCl अँड द KCl. लिक्विडमध्ये हा गुड कंडक्टर असतो. सेकंड जो क्रिस्टल आहे तो क्रिस्टल म्हणजे कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. नेटवर्क क्रिस्टल म्हणजे याच्यामध्ये जे मॉलिक्यूल्स असतात ते हायली मॉलिक्यूल्स प्रेझेंट असतात. त्यांचा जो नेटवर्क असतो तो खूप जास्त प्रमाणामध्ये राहतो. खूप जास्त प्रमाणामध्ये तिथे ॲटम्स प्रेझेंट राहतात. म्हणजे लक्षात आलं असेल तुमचं की कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोणता प्रेझेंट राहतो आहे, ॲटम हा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आपल्या नेटवर्क सॉलिडमध्ये प्रेझेंट राहणार आहे. इथला जो प्रत्येक ॲटम आहे तो प्रत्येक ॲटम हा कोव्हॅलंट बॉन्डने लिंक होतो आहे, कोव्हॅलंट बॉन्डने हेल्ड होणार आहे. म्हणजे प्रत्येक पार्टिकल हा कोव्हॅलंट बॉन्डनी जोडला जातो आहे. आणि हे क्रिस्टल्स कसे राहतात, कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट असल्यामुळे हे क्रिस्टल्स कसे राहतात, व्हेरी हार्ड क्रिस्टल राहतात. इट इज द इन कॉम्प्रेसेबल. आणि हार्ड असल्यामुळे ते कसे राहतात, इनकॉम्प्रेसेबल राहतात. ते कॉम्प्रेस होऊ शकत नाही. आणि हे सगळं कॉम्प्रेस होत नाही म्हणून त्यांचा मेल्टिंग पॉईंट हा काय राहणार आहे, आणि बॉइलिंग पॉईंट हाय मेल्टिंग पॉईंट आणि हाय बॉइलिंग पॉईंट राहणार आहे. ओके, आणि हे सगळं कोव्हॅलंट बॉन्डमध्ये मुळेच होते आहे. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कोव्हॅलंट बॉन्ड कसा प्रिपेअर्ड होतो आहे, जेव्हा ॲटममधला एक एक इलेक्ट्रॉन शेअर होईल तेव्हा काय प्रेझेंट होते, कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट होतो आहे. आणि इथले
जे इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन्स कसे राहतात, लोकलाइज राहतात, मोबाईल राहत नाही, फिरत नाही, ते कसे राहतात, लोकलाइज राहतात. त्याच्यामुळे कोव्हॅलंट सॉलिड जो असतो हा पुअर कंडक्टर ऑफ द हीट अँड इलेक्ट्रिसिटी. सो आपल्याला काय माहीत झालेलं आहे, कोव्हॅलंट नेटवर्कमध्ये क्रिस्टलमध्ये याचा जो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतो तो कोणता असतो, ॲटम असतो. आणि ॲटममधले एक एक इलेक्ट्रॉन जेव्हा शेअर होणार तेव्हा कोणता बॉन्ड प्रिपेअर होतो, हे कोव्हॅलंट बॉन्ड प्रिपेअर होतो आहे. म्हणजे ॲटम हा कशाने बॉन्डेड झालेला आहे, लिंक झालेला आहे, तुमच्या कोव्हॅलंट बॉन्डने लिंक झालेला आहे. आणि याच्या अवतीभोवती भरपूर इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स असतात हे कसे राहतात, लोकलाइज इलेक्ट्रॉन राहतात. सो दे हॅविंग द पुअर कंडक्टर, हार्ड अँड द इनकॉम्प्रेसेबल अँड हाय मेल्टिंग पॉईंट. नेक्स्ट जो क्रिस्टल आहे तो म्हणजे मॉलिक्युलर क्रिस्टल आहे. या मॉलिक्युलर क्रिस्टल डिपेंड राहतो आहे सॉलिडिफिकेशनवर. सॉलिडिफिकेशनसाठी आपण काही ॲटम सबस्टन्स बघणार आहोत, तो म्हणजे क्लोरीन आहे, मिथेन आहे आणि हायड्रोजन आहे. यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहे सॉलिडिफिकेशन म्हणजे जेव्हा हे सगळे जे गॅसेस आहे इट इज कन्वर्ट इन टू द सॉलिड, तेव्हा हा जो तयार होतो आहे तो तयार होणार आहे, त्यांचा मॉलिक्यूल तयार होतो आहे आणि आपण त्यालाच काय म्हणणार आहोत, मॉलिक्युलर क्रिस्टल. दॅट मीन्स दिस क्रिस्टल इज द डिपेंड अपॉन द सॉलिडिफिकेशन. जेव्हा गॅस इज कन्वर्ट इन टू द सॉलिड तेव्हा काय तयार होणार आहे, आपला मॉलिक्युलर क्रिस्टल तयार होणार आहे. म्हणजे याचं कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल काय झाला, मग मॉलिक्यूल झाले. ओके. आणि हे जे सगळे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात, मॉलिक्युल्स असतात, हे सगळे मॉलिक्युलर जे आहेत ते कशाने अट्रॅक्ट झालेले असतात, इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनने अट्रॅक्ट झालेले असतात. त्याच्यातले आपण बघणार आहोत वीक डायपोल इंटरॅक्शन असते. सेकंड आहे डिस्पर्शन किंवा रँडम फोर्स आहे, म्हणजे जे नॉन पोलरमध्ये बघितल्या जातात. सेकंड आहे हायड्रोजन बॉन्ड. थर्ड आहे तुमचं हायड्रोजन बॉन्डिंग आहे. तर आपण एक एक डिस्कस करूया. म्हणजे वीक डायपोल इंटरॅक्शन याच्यामध्ये जे प्रेझेंट असणारे मॉलिक्युल्स असतात, जसं HCl आपण एक्झाम्पल घेतो आहे, तर HCl डायपोल म्हणजे काय, H+ आणि Cl निगेटिव्ह. जेव्हा हे एकत्र येतात तेव्हा त्यांचा जो इंटरॅक्शन असतो तो कसा असतो, हे वीक इंटरॅक्शन राहणार आहे. सेकंड आहे डिस्पर्शन ऑर द लॅडन फोर्स. लॅडन फोर्स हा कुठे मिळतो आपल्याला बघा, तर नॉन पोलरमध्ये, जसं मिथेन गॅस झालं, हायड्रोजन गॅस झाले, याच्यामधला जो फोर्स असतो तो फोर्स कसा राहतो तुमचा, नॉन पोलर मॉलिक्यूलमधला फोर्स कोणता राहणार आहे, लॅन्डॉन फोर्स राहणार आहे. थर्ड आहे आपला हायड्रोजन बॉन्ड. एक्झाम्पल झाला तुमचा H2O, NH3, HF. याच्यामध्ये जे मॉलिक्यूल्स जेव्हा एकत्र बॉन्ड तयार करतात आहे तेव्हा त्यांच्यामध्ये जो बॉन्ड प्रिपेअर्ड होतो आहे तो बॉन्ड म्हणजे कोणता होणार आहे, आपला हायड्रोजन बॉन्ड प्रिपेअर्ड होणार आहे. तर आपण म्हणू शकतो आहे मॉलिक्युलर क्रिस्टल्समध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट राहतो आहे तो म्हणजे वीक डायपोल इंटरॅक्शन म्हणजे HCl आपण घेतो आहे. सेकंड आहे डिस्पर्शन किंवा लॅडॉन फोर्स घेतो आहे. त्याच्यामध्ये नॉन पोलर मॉलिक्यूल प्रेझेंट असतात, म्हणजे मिथेन गॅस, हायड्रोजन गॅस प्रेझेंट असते. थर्ड आहे तुमचं हायड्रोजन बॉन्डिंग आहे, जस्ट लाईक द H2O, NH3 आणि HF, म्हणजे जिथे हायड्रोजन बॉन्ड प्रिपेअर्ड होतो आहे ते. आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टी जेव्हा बघत असतो तेव्हा आपल्याला एवढं लक्षात येणार आहे याचा मेल्टिंग पॉईंट जो असतो हा मेल्टिंग पॉईंट कसा असतो, लो मेल्टिंग पॉईंट असतो. आणि मेल्टिंग पॉईंट लो असल्यामुळे तो सबस्टन्स कसा राहणार आहे, सॉफ्ट सबस्टन्स राहणार आहे. आणि सॉफ्ट सबस्टन्स असल्यामुळे त्याच्यातला जो इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आहे ती कशी राहणार आहे, पुअर इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी राहते. बट इट इज हॅव्हिंग द गुड इन्सुलेटर बट हॅव्हिंग द पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर. तर आपण मॉलिक्युलर क्रिस्टलमध्ये काय काय बघितलेलं आहे, जे आपण क्लोरीन, मिथेन आणि हायड्रोजन गॅस घेतो आहे, हे सगळे हायड्रोजन गॅस केव्हा मॉलिक्यूलमध्ये काय होणार आहे, जेव्हा यांचं सॉलिडिफिकेशन होईल तेव्हा सॉलिडिफिकेशन झाल्यानंतर यांचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे, मॉलिक्युलर क्रिस्टलमध्ये होणार आहे. आणि हे सगळं प्रिपेअर्ड होत असताना यांचे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल राहणार आहे, सगळे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोणते राहणार आहे, मॉलिक्युल्स राहणार आहे. आणि एव्हरी मॉलिक्यूल इज हेल्ड बाय द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्यातले 3 फोर्स आपण बघितले, वीक डायपोल इंटरॅक्शन, लॅडन फोर्स बघितलेला आहे, म्हणजे जो नॉन पोलरमध्ये असतो. डायपोल इंटरॅक्शन तुमचं HCl पोलरमध्ये राहतो. आणि थर्ड जो आहे हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये आपण बघितलं H2O, NH3 आणि HF, जिथे हायड्रोजन बॉन्ड प्रिपेअर्ड होतो तिथे. आणि हे सगळं होत असताना आपण हे आपल्या एवढं लक्षात येत आहे की याचा जो मेल्टिंग पॉईंट असतो तो मेल्टिंग पॉईंट कसं राहणार आहे, लो मेल्टिंग पॉईंट राहणार आहे. मेल्टिंग पॉईंट लो असल्यामुळे हा जो सबस्टन्स राहणार आहे, हा जो क्रिस्टल राहणार आहे, हा क्रिस्टल कसा
कसा राहणार आहे, सॉलिड क्रिस्टल राहणार आहे. आणि सॉलिड क्रिस्टल असल्यामुळे इट इज द पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर बट इट इज द गुड इन्सुलेटर. Got it? It is the poor electrical conductor but it is the good insulator. So this is the all about the molecular crystal. Okay. नेक्स्ट क्रिस्टल बघणार आहोत आपण. मेटॅलिक क्रिस्टल आहे. मेटॅलिक क्रिस्टलमध्ये मेटल्समधले जे एलिमेंट्स कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जे आहेत ते सगळे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जनरल दे हॅविंग द मेटल्स, म्हणजे इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग. आणि हे सगळं होत असताना दे हॅविंग द मेटॅलिक एलिमेंट अँड बॉन्डिंग द मेटॅलिक बॉन्ड. म्हणजे प्रत्येक जो मेटल एलिमेंट्स असतो हा प्रत्येक मेटल एलिमेंट्स कशाने बॉन्डेड झालेला असतो, मेटॅलिक बॉन्डनी बॉन्डेड झालेला असतो. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की मेटलच्या प्रॉपर्टी काय, आपण भरपूर वेळा मेटलच्या प्रॉपर्टी बघितलेल्या असतो. आणि ह्या सगळ्या मेटॅलिक प्रॉपर्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाची मेटॅलिक प्रॉपर्टी म्हणजे दे हॅविंग द मॅलेबल. म्हणजे यातनं आपण काय करू शकतो, याला जर तुम्ही हॅमर केलं तर हॅमर केल्यानंतर याच्यातनं थीन अशा शीट्स आपण बाहेर काढू शकतो. सेकंड प्रॉपर्टी मेटलची म्हणजे डक्टॅलिटी आहे. डक्टॅलिटी म्हणजे याच्यातनं छोटे छोटे वायर्स आपण बाहेर काढू शकतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी म्हणजे आणि सगळ्यांना माहिती असलेली प्रॉपर्टी म्हणजे दॅट इज द गुड इलेक्ट्रिकल अँड द थर्मल कंडक्टिव्हिटी. तर मेटॅलिक क्रिस्टलमध्ये सगळे मेटल्स एलिमेंट्स असतात आणि हे सगळे मेटल्स एलिमेंट्स हे मेटॅलिक बॉन्डनी प्रिपेअर झालेले असतात, टच झालेले असतात, लिंक झालेले असतात. म्हणजे प्रत्येक मेटलचा जो ॲटम असतो, प्रत्येक मेटल्सचा जो मेटॅलिक एलिमेंट्समधले जे ॲटम्स राहणार आहे ते सगळे ॲटम्स हे कशाने बॉन्डेड झालेले असतात, मेटॅलिक बॉन्डनी बॉन्डेड झालेले असतात. आणि इम्पॉर्टंट जर सांगायचं झालं तर प्रत्येक याच्यामध्ये भरपूर असे पॉझिटिव्हली म्हणजे मेटल ॲटमवर पॉझिटिव्हली चार्ज प्रेझेंट राहतो आणि याच्या अवतीभोवती खूप इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट राहतात आणि खूप मोबाईल्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट राहतात. आणि हे सगळं प्रेझेंट असल्यामुळे त्यांचा जो अट्रॅक्शन असतो कॅटन्स आणि आयन्सचा तो सुद्धा बऱ्यापैकी खूप चांगल्या प्रमाणामध्ये राहतो आणि जास्तीत जास्त स्ट्रॉंगेस्ट अट्रॅक्शन राहतो त्यांचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जमध्ये. आणि हे सगळं असल्यामुळे आपण मेटल्स हे कसे राहतात, हार्ड राहतात. आणि हार्ड असल्यामुळे त्यांच्यात आपण 3 प्रॉपर्टी बघू शकतो आहे. एक आहे तुमची मॅलेबलची प्रॉपर्टी आहे, सेकंड आहे डक्टॅलिटीची, थर्ड आहे गुड कंडक्टर अँड द इलेक्ट्रिसिटी अँड द थर्मल. मग आपण मेटॅलिक क्रिस्टलमध्ये काय म्हणतो आहे, इच मेटॅलिक क्रिस्टल इज हॅविंग फॉर्म बाय द ॲटम. प्रत्येक मेटॅलिक क्रिस्टल हा ॲटमनी तयार झालेला असतो आणि प्रत्येक जो ॲटम असतो तो मेटॅलिक क्रिस्टलमधला हा कशाने बॉन्डेड झालेला असतो, मेटॅलिक बॉन्डनी बॉन्डेड झालेला असतो. आणि प्रत्येक मेटॅलिक क्रिस्टल हा भरपूर प्रमाणामध्ये आपले इलेक्ट्रॉन डिलोकलाइज करत असतो. खूप इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्या अवतीभोवती आणि त्याच्यामुळे ह्या मेटलला पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट असतात. मेटल इज हॅविंग द पॉझिटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज भरपूर प्रमाणामध्ये प्रेझेंट असल्यामुळे यांचा जो इंटरॅक्शन असतो तो फोर्स कसा राहतो, खूप जास्त प्रमाणामध्ये राहतो. आणि हे सगळं असताना हे सगळे मेटल्स कसे राहतात, हार्ड राहतात. आणि हार्ड असल्यामुळे मेटलच्या काही प्रॉपर्टी इथे शो ऑफ होतात. एक म्हणजे मॅलेबल प्रॉपर्टी, सेकंड इज द डक्टॅलिटी, थर्ड इज द गुड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिक अँड द थर्मल. मॅलेबिलिटी म्हणजे आपल्याला माहिती आहे दे हॅविंग प्रिपेअर द थीन शीट, हॅमर झाल्याबरोबर त्याचे पातळ अशा शीट्स तयार होतात. थर्ड आहे डक्टॅलिटी, आपण त्याच्यातनं बारीक बारीक वायरसुद्धा काढू शकतो आहे छोटे छोटे. नंतर आहे इट इज द गुड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिक अँड द थर्मल, म्हणजे यांच्यामध्ये सगळे इलेक्ट्रॉन्स मोबाईल असतात, म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. त्याच्यामुळे मेटलमध्ये कोणत्या प्रॉपर्टी शो ऑफ होऊ शकतात आहे, गुड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिक अँड द थर्मल बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ द मोबाईल इलेक्ट्रॉन म्हणजे कसे भरपूर प्रमाणामध्ये एक त्यांचा सी राहतो, इलेक्ट्रॉनचा सी तयार होतो, इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात आणि हे सगळे इलेक्ट्रॉन्स कसे राहतात, मोबाईल राहतात. आणि हे सगळे मोबाईल इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट खूप जास्त प्रमाणामध्ये कंडक्ट होऊ शकते आणि ते थर्मॅलिटीसुद्धा खूप छान प्रमाणामध्ये शो अप करू शकतात आहे. जसं आपण एक्झाम्पल बघूया, सोडियम झालं, पोटॅशियम झालं, कॉपर झालं, गोल्ड झालं, सिल्वर झालं, हे सगळे जे आहेत ह्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या सगळ्या प्रॉपर्टी शो ऑफ करतात आपले हे सगळे मेटल्स. ओके, सो डन. हिअर इट इज द स्टॉप द क्लासिफिकेशन ऑफ द क्रिस्टलाइन, दॅट इज द वी हॅव showing the 4 types, that is the first is the ionic crystal, they having the constituent particles of the ions. Second is the covalent network crystal, they having presence the atoms with the covalent bond.
Third one is the molecular crystal. It is depend upon the solidifications of the liquid and prepare the molecular crystal. And last one is the metallic crystal. They having present the atoms and it is the bonded with the metallic bond with the presence of the more and the more mobile electrons. So these are the all the metallic crystals. These having the all metallic crystal. So here it is the stop the classification of our the crystalline solid. Next portion we have done in the next video.